मुलगा मी असल्यामुळे मी गावी जातो. आता गावी जाताना मी काही लोक म्हणाले शेती करायला हेलिकॉप्टरने जातो. आता मी जर गाडीने गेलो तर 7-8 तास लागतील. आता या 7-8 तासात मी 10,000 सह्या करू शकतो ना. सह्यांमध्ये माझा रेकॉर्ड आहे. जो येईल त्याच्या कागदावर सही करणं म्हणजे ते मुख्यमंत्री सहायता निधी असू द्या, हॉस्पिटल ॲडमिशन असू द्या, कुठलाही प्रवेश असू द्या, काही असू द्या, जगाच्या पाठीवर मी असा माणूस आहे की गर्दीमध्ये देखील ज्याचं काम असतं ना तो पाठ करतो आणि त्याच्या पाठीवर पण मी सही केलेली आहे. त्यामुळे आणि मी तिथं गेल्यानंतर काय करतो, तिथं गेल्यावर मला थोडं मनाला थोडं गावात आलो की तो थोडं गावकरी म्हणजे गावकरीच बनतो मी. गावातले लोक येतात, अधिकाऱ्यांना मी बोलवतो. मी तुम्हाला सांगतो तिकडे क्लस्टर शेती करतो आहे आम्ही. ही सगळी शेती करतोच, पण इतर माझी एकट्याची नाही, इतर गावकऱ्यांना क्लस्टर शेतीला प्राधान्य द्यायला लावलं आहे. सेंद्रिय शेती होती आहे तिकडे, सगळ्या प्रकारची शेती होती आहे. 500 प्रकारच्या दुर्मिळ औषधी वनस्पती आहेत तिकडे, मसाले होत आहेत, सगळं होतं आहे. त्या बांबू पण लावलेत आम्ही, म्हणजे बांबूची शेती. त्याच्यातून लोकांना आणि वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे बांबू लावलेत असं म्हणायचं आहे तुम्हाला. आणि तुम्हाला मी सांगतो माझी संकल्पना काय आहे. कशाच्या बद्दलची? बांबू लावायची? नाही, ते तर वेगवेगळ्या टाईप, वेगवेगळ्या व्हरायटी, वेगवेगळे ते काय बांबू म्हणजे शेती. लोकांना पैसे मिळत आहेत. 6 लाख रुपये हेक्टरी MREGS अनुदान मिळते, ड्रीप मिळतं आहे, शेततळी मिळत आहेत. आणि दुसरी गोष्ट, तिथं एकत्र येऊन बांबूवर देखील बाय प्रॉडक्ट किती आहेत. बांबू तुमचं घड्याळ आहे ना ते पण बांबूचं, चष्मा बांबूचं, ते पाशा पटेल जो आहे तो याच्यात पूर्ण घुसला आहे. आणि मोठमोठ्या बँगलोर एअरपोर्टचं फर्निचर बांबूचं आहे, बांबूचे कपडे आहेत. आणि त्यामुळे बांबू दुर्लक्षित होता, पण त्याला आता आपण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात, आमच्या जिल्ह्यामध्ये 10,000 हेक्टरवर बांबूची शेती करतो आपण. त्या 10,000 हेक्टर म्हणजे खूप मोठी झाली ना जिल्ह्यात, सातारा जिल्ह्यात आता सगळीकडे करतो आहे. आणि दुसरी गोष्ट साहेब, माझं एक संकल्पना अशी आहे की तिथला तरुण नोकरीनिमित्त इतर शहरामध्ये येता कामा नये, त्याला तिथंच नोकरी मिळाली पाहिजे. पर्यटन वाढवतो आहे आम्ही. तिथं वॉटर स्पोर्ट केले आहेत. बॅकवॉटर आहे ना कोयनेचं, 70-80 किलोमीटर. तिथला कायदा होता एक, तो सिक्रेट ॲक्ट, तो काढला मी. तिथे मोठ्या प्रमाणावर आता पर्यटनाला चालना दिली आम्ही. स्कुबा डायव्हिंग वगैरे सगळं चालू झालं आहे. आणि तुम्हाला सांगतो मी नवीन महाबळेश्वर करतो आहे. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये ब्रिटिश लोकांचे सगळे हिल स्टेशन आहेत, ब्रिटिश काळातले. हे पहिलं हिल स्टेशन आपण करतो आहे, नवीन महाबळेश्वर. गावी जाऊन मी नुसता म्हणजे इकडे मी गावी गेलो लगेच बातमी, नाही कारण असं आहे की दिल्लीत गेलो लगेच बातमी, थोडं हसलो लगेच बातमी, थोडं गंभीर झालो लगेच बातमी. नाही, तुम्ही शेतीचे खूप प्रयोग करताय आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आता तुम्ही बांबू लावण्याला प्रतिष्ठा देताय.